या सरकारचं करायचं का? या सरकारचं करायचं का? राज्य सरकारने मद्यावरील म्हणजेच दारूवरील उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ केल्याच्या निषेधार्थ पालघरमधील परमिट रूम, बार आणि रेस्टॉरंट्सच्या चालक मालकांनी आज एक दिवसीय बंद पुकारलाय। या आंदोलनामुळे पालघर शहरातील सर्व परवानाधारक हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत। आता शासनाच्या तिजोरीत लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने परमिट रूम, बार अँड रेस्टॉरंटमध्ये अल्कोहोलिक व्हिस्की बारच्या 60% उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे। मात्र आम्हा महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम, बार अँड रेस्टॉरंट चालक व मालकांचा यामुळे बळी दिला जात असल्याचा आरोप करत पालघर हॉटेल असोसिएशनने सरकारच्या या मद्य धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत पालघरच्या हुतात्मा स्तंभ परिसरात आंदोलन केले होते। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं का? राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्कात अचानक केलेल्या वाढीमुळे राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आक्रमक झाले आहेत। ही नवी वाढ अन्यायकारक आहे, ती तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा हॉटेल्स आणि बार बंद ठेवून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने दिला होता। त्या अनुषंगाने आज पालघरमध्ये पालघर हॉटेल असोसिएशनने आज आंदोलन पुकारले होते। तर राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार आहे अशी माहिती समोर आली आहे। मद्यपींना एका क्वार्टरसाठी म्हणजेच 180 मिली दारूसाठी 80 ते 360 रुपये मोजावे लागतील। राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% वाढ करण्यात आली आहे। त्यासह विदेशी मद्यावरही हा दर वाढवण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा आहे।